शहाजी काकडे यांनी कोर्टाकडे सादर केला जामीन. कोर्टाने दिला का जामीन? नेमके कोर्टात काय झाले हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. स्वतः रणजित निंबाळकर यांच्या वकिलांनी सांगितले की नेमकं काय घडलं. तर व्हिडिओला सुरुवात करूया. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शौकींमध्ये जे बारामती तालुक्यामध्ये गोळीबार प्रकरण झालं आणि त्या प्रकरणामध्ये निंबाळकर सर यांचा गोळी घालून अतिशय निर्गुणपणे खून करण्यात आला आणि त्या खून खटल्यामधले जे आरोपी होते त्या आरोपींपैकी शहाजी काकडे हे एक प्रमुख आरोपी होते. प्रत्यक्ष घटनेत जरी त्यांचा सहभाग नसला तरी इतर परिस्थितीजन्य पुरावा याच्या आधारे त्यांचं या गुन्ह्यामध्ये नाव आलं आणि आल्यानंतर त्यांना घटनेच्या दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली होती. अटक केल्यानंतर त्यांना पोलीस कस्टडी दिली. पोलीस कस्टडी दिल्यानंतर 4 तारखेला त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती आणि 5 तारखेला त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. तो परत दुसऱ्यांदा 10 तारखेला सरकार पक्षाची बाजू मांडण्यासाठी आणि म्हणणं मागवण्यात आलं होतं, परंतु त्यावेळेस पोलिसांचं म्हणणं न आल्यामुळं पुन्हा पण त्यामध्ये 12 तारीख ठेवली होती. 12 तारखेला पोलिसांचं म्हणणं आलं आणि त्याच्यानंतर 15 तारीख ही युक्तिवादासाठी नेमली होती. 15 तारखेला दोन्ही बाजूंच्या वतीनं त्या ठिकाणी युक्तिवाद झाला होता आणि मी माझ्या मुलाखतीत मी सांगितलं होतं की ज्या ज्या पद्धतीनं आपण आरोपीचा त्यामध्ये असणारा सहभाग, त्याच्या विरुद्ध असणारा परिस्थितीजन्य पुरावा आणि आरोपीने केलेले कृत्य, आरोपीची पार्श्वभूमी, त्याच्यावर असलेले पूर्वीचे गुन्हे, ह्या सर्व बाबी जर पाहिल्या आणि नामदार हायकोर्ट, नामदार सुप्रीम कोर्ट यांनी दिलेले जामीन अर्जासंदर्भाचे न्यायनिवाडे की कोणत्या परिस्थितीमध्ये आरोपीला जामीन देण्यात यावा आणि कोणत्या परिस्थितीमध्ये नाकारण्यात यावा, ह्या सर्व बाजू मेहरबान कोर्ट मी अतिशय पुढे प्रभावीपणे मांडून त्या ठिकाणी प्रियांका निंबाळकर यांनी दिलेली फिर्याद, अंकिता निंबाळकर यांनी दिलेली फिर्याद, त्या फिर्यादीत असणारा वाक्यरचना किंवा त्यामध्ये घडलेली घटना आणि ह्या आरोपीचा असणारा सहभाग, ह्या दोन्हीचा कसा एकमेकाशी कनेक्टिव्हिटी आहे हे दाखवून आरोपीची यापूर्वीची असणारी पार्श्वभूमी, ह्या प्रस्तुत आरोपी विरुद्ध दाखल असलेले वेगवेगळ्या प्रकारचे 3 गुन्हे आणि त्या गुन्ह्यामध्ये आरोपी जामिनावर मुक्त असून सुद्धा परत अशा प्रकारचं पुन्हा गुन्हेगारीचं कृत्य करत असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या आरोपीला जामीन मागण्याचा नैतिक अधिकार राहत नाही, ही बाजू प्रभावीपणे त्या ठिकाणी मांडल्यामुळे मेहरबान कोर्टाने आज या जामीन अर्जाचा न्याय निवाडा करताना आपण मांडलेले मुद्दे विचाराधीन घेऊन सध्याच्या परिस्थितीमध्ये आरोपीने केलेले कृत्य हे भयंकर असून गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा आहे. सदर घटनेचा तपास अद्याप चालू आहे आणि त्यामुळं जर आरोपीला जामीन मंजूर झाला तर त्यामुळे तपासावरती परिणाम होऊ शकतो, साक्षीदारांवरती दबाव येऊ शकतो. ह्या सर्व कारणांचा विचार करून आज कोर्टाने महत्वपूर्ण निकाल दिला आणि त्यामध्ये शहाजी काकडे आरोपी क्रमांक 3 यांचा जामीन अर्ज मेहरबान कोर्टाने आज फेटाळून लावला. मला सांगायला दुसरी एक बाब महत्वाची अशी वाटते की पाठीमागच्या बाईट दिल्यानंतर अनेक बैलगाडा शौकीनांच्या प्रतिक्रिया आल्या होत्या की अंकुरणला न्याय द्या. मी माझ्या पद्धतीनं आज या ठिकाणी अंकुरण सुद्धा योगायोगाने आहे, अंकित आहे, तर त्यांना न्याय देण्याचं काम मी या ठिकाणी केलेलं आहे आणि निश्चितपणे कोर्टाने न्यायदेवतेने आपली सत्याची बाजू त्या ठिकाणी ऐकलेली आहे आणि त्या ठिकाणी जामीन अर्ज हा नामंजूर केलेला आहे.